दर्शनामध्ये दिलेल्या योगामुळे त्यांना महत्त्वपूर्ण महत्त्व प्राप्त झाले. व्यावहारिक वेदांत आणि विश्वधर्माची संकल्पना मांडून विवेकानंदांनी मोठे योगदान दिले आहे. विवेकानंद पारंपरिकदृष्ट्या वेदांत परंपरा आणि अद्वैत वेदांत परंपराचे अनुसरण करतात, परंतु त्याचे विचार फक्त वेदांत परंपरेशी सीमित नसून ते फक्त विचार आधुनिक काळातील अर्थ देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो, तर त्याच्या पलीकडे जाऊन विश्वधर्माची संकल्पना त्यांनी मांडली. आपले रामकृष्ण परमहंस हे गुरु विवेकानंद यांच्या विविध धर्माचा आदर करतात, तर रामकृष्ण यांच्याप्रमाणे विवेकानंद सुद्धा त्यांच्या साधन पद्धतीमध्ये आणि विश्वधर्म ही संकल्पना ही आपल्याला प्रामुख्याने दिसते. या दोनही संकल्पना एक विकस आणि पूरक संकल्पना आपल्याला दिसतात. तर विश्वधर्म हा मानवाचा धर्माप्रती असणारा दृष्टिकोन कसा असायला हवा याविषयी आदर्शवादी विचार मांडताना आपल्याला दिसतो. स्वामी विवेकानंद आणि वैश्विक धर्म म्हणजे स्वामी विवेकानंद व्यावहारिक वेदांत संकल्पनेप्रमाणे विश्वधर्माची संकल्पना एक महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला मानतात. उलट आपण असे म्हणू शकतो की व्यावहारिक वेदांत आणि विश्वधर्म या दोन्ही संकल्पना विवेकानंदांच्या दृष्टीने मूलभूत संकल्पना आहेत. व्यावहारिक वेदांत हा धर्म आणि व्यावहारिक जीवनात कसा निगडीत येईल यासाठी मांडणी करतो, तर विश्वधर्म विविध धर्म आपल्यामध्ये संबंध कसा असावा याचा एक आदर्शवादी विचार मांडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेकानंद हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून शिकागोच्या धर्म परिषदेत गेले, तरी त्यांनी तेथे भाषणांमध्ये सर्व धर्मांप्रती असणारा आपला आदर व्यक्त केला. त्याचे गुरु रामकृष्ण यांनी सर्व धर्म हे अंतिम सत्य शोधण्याचा मार्ग आहे याची ठाम भूमिका आपल्या विचारांमधून आणि संकल्पनेच्या पद्धतीच्या आधारे मांडलेली दिसते. विवेकानंद ठामपणे म्हणायचे की विविध धर्म हे अंतिम सत्य शोधनाचे मार्ग आहेत आणि त्याच आधारे त्यांनी आपली विश्वधर्माची संकल्पना पुढे मांडली. आपल्या वैश्विक धर्मावरील विविध व्याख्यानामध्ये विवेकानंदांनी पुढील प्रमाणे निष्कर्ष मांडताना पहिली गोष्ट म्हणजे ज्या अर्थी इतके विविध शेकडो धर्मवर्ष टिकून आहेत त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी तथ्य असले पाहिजे असा विचार मांडला. धर्म कालानुरूप विविध पंथांमध्ये रूपांतरित होतात आणि त्यांच्या त्या धर्माच्या स्वरूपाचा विस्तार होत आहे. विवेकानंद एका अर्थाने धर्माचे अस्तित्व टिकवण्याचे एक रूप वाटते. विविधता एकता हे लक्षण विवेकानंद धर्माला लावू इच्छित नाही आणि ते जितके जास्त धर्मपंथ निर्माण होतील तितके चांगले असे विचार जिवंतपणाचे लक्षण आहे. धार्मिक परंपरा आणि धर्म हे काळानुसार आपले अस्तित्व टिकून धारण करतात असा विचार ते मांडतात. या दृष्टीने पाहता विवेकानंद जितके धर्मपंथ जास्त तितके चांगले असे म्हणतात. इथे त्यांनी धर्माची मांडणी एका उदाहरणाच्या सहाय्याने केली. ते म्हणतात, ज्या पद्धतीमध्ये आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती विविध पद्धतीचे पदार्थ खाऊ शकतो त्या पद्धतीने जितके जास्त पदार्थ असतील तितके लोक जास्त त्या हॉटेलमध्ये जाऊ शकतात आणि त्या पदार्थांचा आनंद घेऊ शकतात. धर्माच्या बाबतीत सुद्धा आपण अशाच पद्धतीचे असायला हवे, कारण व्यक्ती आणि प्रवृत्ती ही वेगळी असते. धर्माला सर्वसमावेशक व्हायचे असेल तर व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार धर्माने त्या व्यक्तीचे समाधान केले पाहिजे. आणि विवेकानंदांनी विश्वधर्माची संकल्पना ही सर्व धर्मांना मिळून एक कुठला तरी धर्म असावा अशी नाही, तर सर्व धर्मांचा आदर आणि दृष्टिकोन हा विश्वधर्माची एक वृत्ती आहे. एका अर्थाने विश्वधर्म हा विविध धर्म आणि त्यामध्ये असणारा दृष्टिकोन विश्वधर्म हा विविध मार्गाने एकमेकांप्रती आदरभाव दृष्टिकोन होईल. तर सर्व लोकांनी एकच धर्म अनुसरावा अशा पद्धतीचा विचार विवेकानंदांच्या विश्वधर्मामध्ये अभिप्रेत नाही. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार धर्माचे आचरण करायला हवे, पण ते करत असताना दुसऱ्या धर्मपंथांच्या प्रती आपला आदर बाळगायला हवा आणि त्याचा धर्म अनुसरून करण्याचे स्वातंत्र्य द्यावयास हवे असे विश्वधर्मात सांगितले. विवेकानंदांच्या विश्वधर्मामध्ये विविधतेचे दिसून येतात. विवेकानंदांनी प्रत्येक धर्म हा आपल्या परीने अंतिम सत्य शोधनाचा मार्ग आहे असे सांगितले. मनुष्य हा योग्य गोष्टीकडे जात नाही, तर तो कमी योग्य गोष्टीकडून जास्त योग्य गोष्टीकडे जातो असे गृहीतक त्यांनी सर्व धर्माला लागू केले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये धर्मामध्ये उच्च नीचपणा असा गोष्ट करणे शक्य नाही. सर्वच धर्म जर आपल्या प्रामाणिकपणाने अनुसरण केले तर ते आपणाला आवश्यक असणाऱ्या ध्येयाप्रती नेऊ शकतात. विवेकानंद म्हणतात की कुठल्याही धर्माला विश्वधर्म होण्यासाठी व्यापकता आणणे गरजेचे आहे. एखादा कर्मयोगी जर त्याला कर्ममार्गाच्या सहाय्याने ज्ञानयोगी व्हायचे असेल तर त्याने ज्ञानमार्गाच्या सहाय्याने कार्य केले पाहिजे. राजयोगी व्हायचे असेल तर राजमार्गाच्या सहाय्याने लोकांच्या अभिवृद्धीनुसार समाधानाची क्षमता आणि धर्मामध्ये यावयास हवी असे सुद्धा ते म्हणतात. कुठलाही पारंपरिक धर्म जेव्हा आपल्या पद्धतीने दृष्टिकोन प्राप्त करतो तेव्हा आपोआपच तो विश्वधर्म होत असतो. या पद्धतीचा विचार स्वामी विवेकानंद आपल्या विचारामध्ये मांडतात.
कुठल्याही विश्वधर्माची संकल्पना त्याने या तत्वामध्ये आत्मसात करणे गरजेचे वाटले नाही. पहिले तत्व म्हणजे त्या धर्माने धर्माप्रती आपला आदर ठेवावा. पारंपरिक धर्माने उदारता आणि उदारमतवाद स्वीकारून आपल्या धर्मामध्ये व्यापकता आणि तत्वांचा समावेश करून सातत्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. दुसरे तत्व म्हणजे प्रत्येक धर्म हा अंतिम सत्यापर्यंत जात असतो, हा विचार त्याने धारण करायला हवा. तिसरी गोष्ट म्हणजे त्या धर्माचे सातत्याने आपला विकास करण्यासाठी विज्ञान आणि बुद्धी या साधनांचा वापर करत राहिले पाहिजे. नैतिकता हा सर्वात महत्त्वाचा निकष विवेकानंद मानतात. पारंपरिक धर्माचे मूल्यमापन करण्यासाठी नैतिकता आणि बुद्धी उदारमतवाद या तिन्ही निकषांच्या आधारे सातत्याने सुधारणा करत गेले पाहिजे असे विवेकानंद आपल्या विश्वधर्माच्या संकल्पनेमध्ये सांगताना दिसून येतात. यातून विवेकानंदांनी विश्वधर्माची जी मांडणी केली ती धार्मिक सहिष्णुताऐवजी धार्मिक स्वीकार अशा पद्धतीच्या संकल्पनेचा वापर यामध्ये दिसून येतो. विवेकानंद यांच्या दृष्टीने जेव्हा एखादा धर्म चुकीचा आहे आणि त्या धर्माला धर्म स्वीकारला पाहिजे असे असेल तर त्या बाबतीत धार्मिक सहिष्णुता असे म्हणू शकत नाही. परंतु सर्व धर्म जर अंतिम सत्य शोधनाचे मार्ग असतील तर धर्माच्या सहिष्णुतेचा प्रश्नच उरत नाही. सर्व धर्म या अंतिम सत्य शोधनाचे मार्ग असतील तर त्याऐवजी धार्मिक स्वीकार असे म्हणणे जास्त समर्पक ठरते असे विवेकानंदांना वाटते. विवेकानंद विश्वधर्माची संकल्पना समजून घेताना एक महत्त्वाची उपमा समजून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यांच्यानुसार विविध धर्म एखाद्या यंत्रणेचे आणि विविध भागासारखे आहेत. यंत्र चालवायचे असेल तर त्यामध्ये विविध भागामध्ये घर्षण होणे स्वाभाविकच आहे. तर ते घर्षण आपणाला टाळता येत नाही, परंतु त्या यंत्रामध्ये वंगण घातल्यावरती त्या भागाचा एकमेकांचे असणारा संघर्ष कमी करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने विविध धर्म हे मानव असेपर्यंत असतील, त्यांच्यात विविधताही असेल, त्यामध्ये असणाऱ्या विविध तत्वज्ञानामुळे त्यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण संघर्षही नैसर्गिकच आहे. परंतु त्यामध्ये संघर्ष आपण उदारमतवाद आणि प्रेमाचे वंगण घालून कमी करू शकतो. अशा पद्धतीचा विचार स्वामी विवेकानंदांनी 19व्या शतकात मांडला. एकमेकांप्रती असणारा उदारमतवाद, एकमेकांप्रती असणारा आदर, एकमेकांप्रती असणारे प्रेम हे एकाच विश्वाचे आणि विश्वधर्माचे स्वरूप अशी मांडणी विवेकानंदांनी केली. विवेकानंदांच्या विश्वधर्माची संकल्पना अजून एक गृहीतक स्वीकारलेले दिसते, म्हणजे विवेकानंदानुसार कुठलीही मानवी कृती, मग ती धर्म असे ना किंवा नीती क्षमता असे म्हटले तर नरसंहारशील तर संहारशील असे असेल. धर्मांनी दुसऱ्या धर्मावरती टीका न करता धर्माला अजून कसे व्यापक बनवता येईल याचा विचार करणे विवेकानंदांच्या विश्वधर्माचे फलित असे आपल्याला म्हणता येईल. सर्वावरून आपल्याला लक्षात येते की विवेकानंदांनी विश्वधर्म हा सर्व धर्म समभाव स्वीकारणारा उदारमतवादी दृष्टिकोन यामध्ये मांडला हे आपल्याला यामधून स्पष्ट होते. विवेकानंदांनी यानंतर व्यावहारिक वेदांत ही संकल्पना आपल्याला मांडली. विवेकानंद व्यावहारिक वेदांत संकल्पनेमध्ये समग्र ग्रंथामध्ये विविध ठिकाणी विखुरलेली पद्धतीमध्ये त्यांनी विचार मांडले. त्यांनी दिलेल्या 4 व्याख्यानामध्ये व्यावहारिक वेदांत जीवनामध्ये ही संकल्पना पद्धतशीरपणे मांडली. त्या व्यावहारिक वेदांताची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे विवेकानंद धर्म आणि मनुष्य सर्व प्रेरणामध्ये सर्वात प्रबळ आणि प्रेरणा आहे असे म्हणतात. वेदांत ही धर्माची प्रमुख अभिव्यक्ती आहे विवेकानंदांना वाटते. त्यामुळे विवेकानंद समजून घेण्यासाठी आपल्याला वेदांत परंपरा समजून घेणे महत्त्वाचे वाटते. वेदांत परंपरा ही वेद मांडणारी एक आस्तिक परंपरा आहे. म्हणून दिलेल्या व्याख्येनुसार वेद मांडणारा आस्तिक तर वेद न मांडणारा नास्तिक अशी परंपरा आपल्याला या ठिकाणी दिसते. या अर्थाने विचार केला तर वेदांत परंपरा ही वेदाला मांडणारी आस्तिक परंपरा. वेद ही संकल्पना समजून घेताना आपल्याला हेही समजून घेतले पाहिजे की वेदांत म्हणजे उपनिषदे आणि वेद या साहित्याचा भाग आहे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असा वेद साहित्यामध्ये उत्क्रांत झालेला भाग आपल्याला दिसतो. यामागील संहिता हा मूलभूत भाग कर्मकांड केंद्रित असून उपनिषदे ही ज्ञान केंद्रित आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेतले पाहिजे. विवेकानंदांनी उपनिषदे प्रेरित ज्ञानकांडाच्या भागाला महत्त्व देऊन समकाळाला उपयुक्त अशी व्यावहारिक वेदांताची संकल्पना मांडली. विवेकानंदांनी या संकल्पनेद्वारे भारतीय अशी व्यावहारिक वेदांताची संकल्पना आपल्या समोर मांडली. ती म्हणजे दर्शनामध्ये काही नवीन योगदान दिले असे आपल्याला वाटत किंवा वाटतही नाही. फक्त प्राचीन वेदांत, अद्वैतिक वेदांत या परंपरा पुन्हा अधोरेखित करण्याचे काम त्यांनी केले. इथे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. विवेकानंद उपनिषदांचा विचार मांडणाऱ्या कर्मप्रधान व्यक्तीचा संदर्भ घेऊन असे मानतात की उपनिषदे विचार हा फक्त गुहेमध्ये किंवा समाजापासून दूर राहून निर्माण झालेला नाही, तर तो विचार कर्मयोगी असणाऱ्या समाजाचे कार्य करण्यापासून राजांकडून बहुतांशी निर्माण झालेला आहे. या अर्थाने पाहता वेदांत ही व्यावहारिक जीवन असणारी गोष्ट आहे.
जीवनाच्या गडबडीमध्ये आपलेपणा, शांत चित्ताने काम करणे ही याची एक वृत्ती वेदांतामध्ये आपणाला देत असते आणि त्यामुळे एक संकल्पनाच नाही तर व्यावहारिक जीवन जगण्याचा दृष्टिकोन असा विचार आपल्याला या संकल्पमयमध्ये पाहायला मिळतो. वेदांत हा प्रत्येक मनुष्यामध्ये ठामपणा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा बाब आहे. वेदांत हा कुठलीही गोष्ट करणे हे पाप आहे असे मानत नाही, तर विवेकानंद वेदांत हा मनुष्य कमी पूर्णत्वाकडून जास्त पूर्णत्वाकडे जाणारा विचार मानतात. चौथी गोष्ट म्हणजे वेदांत हा भेदावर आधारित नाही, तर तो विविध धर्म संप्रदाय किंवा आचरण पद्धतीमध्ये समन्वय संतुलनाचा विचार मानतो. तर पाचवी गोष्ट ही विवेकानंदांच्या वेदांत पार्श्वभूमीवरती व्यक्ती जिथे आहे तिथे त्याला सहाय्य केले पाहिजे असे करणाराच खरा धर्म असे त्यांनी आपल्या विचारामध्ये सांगितले. सहाव्या गोष्टीमध्ये व्यावहारिक वेदांताचे वर्णन करताना स्वामी विवेकानंद यांनी गौतम बुद्ध हा व्यावहारिक वेदांताचे सर्वात उच्च उदाहरण त्यांना वाटतो, कारण बुद्ध स्वतःवरती विश्वास ठेवायला सांगतो. बुद्ध हा कुठल्याही पद्धतीचा उच्च नीचपणा करणारा किंवा उच्च नीचपणा मानणारा नाही. बुद्ध हा नैतिकता हेच धर्माचे महत्त्वाचे साधन मानतो आणि प्रेम हेच मानवी कल्याणाचे महत्त्वाचे साधन अधोरेखित करतो. त्यामुळे स्वामी विवेकानंद बुद्ध हाच व्यावहारिक वेदांताचे एक आदर्श रूप वाटतो. विवेकानंद आपल्या व्यावहारिक वेदांताचा विचार मांडताना बुद्धी हा निकष महत्त्वाचा मानतात. त्यामध्ये धर्माची तपासणी करताना बुद्धीच्या सहाय्याने आणि सातत्याने धार्मिक कृती, मूल्य आणि समर्पकता तपासायला केली पाहिजे असे त्यांना वाटते. उलट विवेकानंदांनी व्यावहारिक धर्माच्या महत्त्वाच्या व्यावहारिक प्रश्नामध्ये पंथ किंवा धर्ममार्ग यामध्ये स्वीकारणे आणि काहीच चूक नाही असे त्यांना वाटते. उलट पंथ जितके जास्त तितकेच विविधता आणि धर्माचा प्राण जास्त असे त्यांना वाटते. निष्कर्ष रूपामध्ये आपण असे म्हणू शकतो की विवेकानंदांनी मांडलेला व्यावहारिक वेदांत हा फक्त वेदांत दर्शनाची व्यावहारिक मांडणी नसून एक व्यावहारिक धर्माचे मांडणी करण्याचे स्वरूप आहे. दार्शनिक सिद्धांत म्हणून विवेकानंद यांनी व्यावहारिक वेदांताची मांडणी ही नाविन्यपूर्णपणे केलेली आहे. असे असले तरी विवेकानंदांनी समकालीन केलेली मांडणी महत्त्वपूर्ण आहे, कारण एका अर्थाने त्यांनी वेदांताला जास्त व्यापक आणि सामाजिक सांस्कृतिक बनवले. VKR राव यांनी म्हटल्याप्रमाणे विवेकानंदांनी वेदांतिक समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर वेदांत एक दर्शन म्हणून, धर्ममार्ग म्हणून फक्त एकांकित कृत्य करण्याची गोष्ट नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कृती करण्याची गोष्ट हा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला. ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. इतकंच या व्हिडिओमध्ये सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.